लई ताप असतो काय पोरांचा? अहो तुम्हाला कसला आलाय ताप? ताप तर आम्हा बायकांना 9 महिने पोटात वाढवा, मरणाच्या काळा सोसा, त्यांची दुखणी कुपणी सांभाळा, त्यांची बाळूती बदला. तुम्हाला सांगतो राणादा, माझं बारकं तर असलं अगाव आहे, जरा कुठं डोळा लागला की केसच पडते, म्हणून झेरो मशीन लावलं आणि केसच कापून टाकलं बघा. हे नवऱ्याचं खाणं पिणं बघायचं, घर सांभाळायचं, पोरांची हागणी मुतणी काढायची, परत समजांची काळजी करायची. अवा आम्ही बायका म्हणजे नुसतं कामच करायची बघा राणा भाऊजी. काय झालं? औषध गेले बरं थांबा सारखा. ओ गो बाई, ओ गो. ते खालचं बदला, खालचं ते घाला. ओ ओ ओ नको रडू, नको रडू, नको रडू. पोर जन्माला घालणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. अहो माझा निर्णय झाला बर का? माझा बी. मला लई काय काय समजलं आता. मलाही. जो काय निर्णय घ्यायचा दोघांनी मिळून घ्यायचा. मग घ्यायची का जबाबदारी? हो. नाही. तुमचं उत्तर नाही असं आहे. इतक्यात नको असं म्हणायचं तुम्हाला. तुम्ही वय म्हणताय? सांगा की. हो म्हणजे माझं उत्तर हो असं होतं. मी आज समधी माहिती घेतली. पोरं सांभाळणं म्हणजे जिकरीचं काम. दिवस रात त्यांची काळजी घ्या, वरनं जीवाला घोर. अहो आराम नावाची चीजच राहत नाही आयुष्यात. आणि बाईसाठी पोर सांभाळणं म्हणजे लई तापाची गोष्ट. मग कसं वय म्हणणार मी? नऊ महिने वाढवलेला तो गोळा हातात येतो तेव्हा समजा जगच हातात आल्यासारखं वाटतं बघ. आपल्या रक्तामासनांना बंदीला जीव संभाळायची ताकद आपल्या आपणच येते अंगात. त्यांचं हसणं खेळणं बघत बघत दिवस कसा जातो कळतच नाही. आणि किती बी ताप झाला तरी आपल्या पोरासाठी झालेला असतोय तो, त्याचं काय बी वाटत नाही. अहो नाही, उलट मला समजलं ते सगळं वेगळंच आहे. म्हणजे मूल वाढवणं ही जबाबदारीची गोष्ट आहे. अशी जबाबदारी जी आपल्याला पूर्णत्व देते. त्यांची काळजी करण्यात आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो इतर कशातच नसतो. कुठल्याही स्त्रीसाठी मूल ही त्रासाची गोष्ट नसून तिच्या अभिमानाची गोष्ट असते. म्हणजे मला तुमच्यापेक्षा समजा उलट कळलं. आता काय करायचं? तुम्ही नको म्हणताय ना, तर नको. नाही नाही, तुमचं मत महत्वाचं आहे. तुम्ही वय म्हणताय तर मग माझं बी वय. अहो पण आता तुम्ही निर्णय घेतलाय तर. आबांनी सांगितलंय जो काय निर्णय घ्यायचा ते दोघांनी मिळून घ्यायचा. पण आता कुठला बी निर्णय घेतला तर ते दोघांचा होणार नाही. पण काही ना काही निर्णय तर घ्यावाच लागणार. हा तेव्हाच विचार करतोय काय करायचं. अंजली राणा जेवायला या रे. आपण नंतर बोलू या विषयावर. ठीक आहे चला. राणा तुला काय देऊ अजून? अंजली तुला साहेब तुम्हाला भाजी वाढू काय? सूरज सुनबाई राणादा, अरे घरात गप्प बसायचं आणि बाहेर गप्पा आणायच्या असं बी सगळं ठरवलं नाहीस ना बाबा? म्हणजे आज गिरणीत लईच वेळ गप्पा आणत बसला होतास म्हणा, आणि गावात बी लईच घुटमळत होतास.
माणसांसंगत बोलत होतास आणि इथं बोलणं झालंयस म्हणून विचारलं. तुम्ही काय पाळत ठेवायलाय भाई आमच्या राणा भाऊजींवर? मला जे कळलं ते बोलतोय. मी काय जाब विचारत नाही राणा त्याला. आणि तसं बी दोघा भावांच्या चाललंय ना, तू कशाला चूस घालतेस मधी? बघितलं? नाही तसं काय नाही, तिकडे ईशाला ईशा लागत गेला म्हणून बोलत बसलो. मग आता इथं असं का गप? इकडे ईशाच नाही बोलायला, मग काय बोलणार? हा तस जाऊबाई बी जवळजवळ दिसभर बाहेरच होत्या. त्या बी गपगप आहेत. काय बिनसलंय काय तुमच्यामध्ये? नाही असं काय नाही. अरे मग का बोलला ना दोघं बी असं गप का? नाही खरंच बोलायला काही विषयच नाहीये ना म्हणून. बोलण्यासारखं काय नाही म्हणजे? आता घरातली माणसं काय परकी आहेत होय? आणि बोलायला कारण कशाला पाहिजे? अरे आम्ही तुमची मस्करी करत होतो, तुम्ही तर लयच मनावर घेतलेली दिसते. हे बघा, तुमच्यावर काय बळजबरी नाही. तुमचं तुम्हाला समजा कळतंय की. हे बघा, तुमचा निर्णय तुम्हीच घ्या. याच्या पुढे आम्ही कुणीच तुम्हाला ताप देणार नाही. अहो बाबा ताप कसला? तुम्ही समजता तसं काय बी नाही. जे असेल ते असेल, पण जो निर्णय घ्यायचा तो एक मताने घ्या म्हणजे झालं. आम्हाला मनापासून वाटलं ते आम्ही बोललो. आबा असं खरंच काही नाहीये. नवरा बायको काय बोलना म्हणल्यावर घरच्यासनी काळजी वाटणारच की. नाही काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. हो ना? होय अजिबात नाही. बरं ठीक आहे. हे बघा, 2-4 दिवसांनी आम्ही मुंबईला जाणार आहे. त्याच्या आधी आजूबाजूच्या गावांचा दौरा करणार आहे. बरोबर सूरजला पण नेणार आहे. काय सूरज? चालतंय. मामांजी आम्ही काय म्हणतो, तुमचं पीए म्हणून आम्ही येऊ काय तुमच्या संकट मुंबईला? नाही म्हणजे पीएला काय काय कामं करायला लागतात त्याची चौकशी केली आम्ही आता. तर आमची तुम्हाला ती मदतच होईल. आम्हाला पीएची काय गरज नाही, आम्ही आमची कामं करू. घाई काय कामाची, जरा आराम करा की. अरे नाही राणा, पण आबा उगा रिस्क कशाला घ्यायची? डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं ना. काय नाही, आणि तसं वाटलं तर आम्ही तुला मुंबईला बोलवून घेऊ. आहो तेच, आम्ही तुमची काळजी घेऊ ना. पीएचं खोड कुठनं शिरले तुमच्या डोक्यात काय माहित. आमची काम आम्ही करू. आम्हाला ती काळजी वाटते म्हणून म्हणलं. हे बघा, आमची काळजी आम्ही घेऊ, तुम्ही काळजी करू नका. तुमच्यात काय झालंय आम्हाला माहिती नाही, पण असं तोंड पाडून गपगप राहत जाऊ नका घरात. जरा हसत खेळत राहा की. हा, पण जो काही निर्णय घ्यायचा तो एक मताने घ्या. काय? चंदे, काय वाटतं ग तुला? काय चाललं असेल त्या दोघांमध्ये? कोण दोघं? राघू मैना. त्यांचं होय? काय साहेब, मला तर वाटायला ही समधी इस्टेट का नाही लाटायचा त्यांचा प्लॅन दिसतोय बघा. होय, मग आम्ही काय चिचोक्या खेळत बसलोय भाई इथं? व तसं नाही बघा. जर का त्यांनी या घराला वंशाचा दिवा दिला तर पुढे जाऊन त्याच्याच नावावर होणार की समद. असं कसं नावावर होईल? का नाही होणार? अव रानादान सन्निधा कधी वाटणे हुस देणार नाही. तुम्ही पोराचा ताप न ग म्हणतायसा. उद्या जर का रानादान मास्तरणीला पोरग झालं तर वारस तर तेच ठरणार की. बघा ताईसा, तुम्ही का नाही समधीकडेच मागं पडतायसा बघा.
तेव्हा जरा पोराचा विचार करा. नाही चंदे, असं काय आम्ही होऊ देणार नाही. पण ते पोरा सोराची किटकिट आमच्याच्याने नाही झेपणार ग. ठीक आहे मग का नाही तुम्ही अंगात जोर आहे तवर करा मज्जा. एकदा का तुमचं वय त्या गोदा काय एवढं झालं का नाही तर स्वयंपाक घरात ती वळकटी घेऊन राहा. असं कसं? अव ताईसाहेब ही समधी स्टेट का नाही रानादान मास्तरनीच्या नावावर झाल्यावर असंच होणार की. गप राहून का नाही त्यांनी लई मोठा प्लॅन आखलेला दिसतोय बघा. नाही नाही चंदे, आम्ही असलं काय बी होऊ देणार नाही. आता तू बघ, आम्ही बराबर हुडकून काढतो बघ त्या दोघांचं काय चाललंय. चला मी निघते. कायम कसली खुसरूपुसूर करत असता तुम्ही दोघे? आम्ही कशाला खुसूर पुसूर करू? मग कसली खलबत करत होता? ते जाऊन तुझ्या भावाला आणि वहिनीला विचार. गप गप राहणारी माणसं खलबत करतात, आम्ही बोलत होतो. उठ. घे बाबा घे, झोप. सूरज, नीट जेवलास का र? अगं तुझ्या देखतच जेवलो ना. नाही, आमचं काही लक्षच नव्हतं र. ते जाऊबाई आणि राणा भाऊजी गपगप होतं ना. आता नवरा बायको एकमेकांसंगत बोलत नाहीत म्हणल्यावर घरातल्यांना काळजी वाटणारच का नाही. म्हणून तुझ्या जेवणाकडे काही ध्यानच नाही राहिलं बघ आमचं. अगं मी नीट जेवलोय आणि काळजी करायचं काय बी करणे असं सांगितलं रानादान वहिनीने. तू ग टेन्शन घेऊ नकोस काय. झोप गप. तुझ्यासारखा कोरडेपणा दावणं जमत नाही बघ आमसनी. त्या दोघांमध्ये काय बिनसलंय ते बघायला ना ग. जबाबदारी आपली ती. तुला काय माहिती सूरज, नेमकं काय झालंय? नेमकं म्हणजे भांडणं बिंडणं. त्या दोघांच्यात कशाला होतील भांडणं आता? अरे ते वंशाच्या दिव्यावर नाही इशे चालू नाही का घरात? मग त्याचं काय? परत भांडणं बिंडणं जाऊ दे. पण खरंच या घराला वंशाचा दिवा बिवा देण्याचा विचारात नाही ना राणा भाऊजीन जाऊबाई? तुला कशाला पाहिजे असतात फालतू चौकशा? ती त्यांची खासगी बाब आहे, आपला काय संबंध? काय संबंध म्हणजे? यामुळं घरातलं वातावरण बिघडणार असेल तर आपला संबंध आहेच की. घरातलं वातावरण आहे तुझं डोसकं बिघडले. तुझं बघ की तू त्यांच्या आयुष्यात नाक गुपसू नकोस बघ. असं कसं? ते दोघं काय निर्णय घेणार आहेत त्यावर आपलं बी नशीब आहे. म्हणजे हे बघ सूरज, आम्हाच ती काय आत्ता पोरबीर नव्हे. पण समजा जाऊबाईंना आमच्या आधी झालं तर समजा हक्क त्यांच्याकडे जाणार नाही का? अगं काय बोलतेस, तुला कळते काय? डोसक्यात फॉल बिल झालाय तुझ्या. आमचा डायलॉग मारायचा नाही हा. मग झोप गुमान, उगाच डोसकं फिरू नकोस माझं. झोपतो हा. पण त्यांचा काय निर्णय आहे ते आम्हाला समजलंच पाहिजे. त्यांच्यावरती आता आमचं आयुष्य अवलंबून आहे. लई फिरलो आज, लई कटा आले. आराम करा मग आता. लाईट बंद करतो. नाही नको, राहू द्या, मी झोपताना करते बंद. ठीक आहे. नाही तर असू दे, करा बंद. असं काय नाही, असू द्या, मला पाहिजे तर राहू द्या. नाही, तुम्हाला झोपायचंय ना. लाईट चालू असला तर झोप कशी येणार? करा बंद. असं काय नाही, मला सवय आहे, ते चालू राहू द्या. नाही, खरंच नकोय मला, करा बंद. आत्ता राहू द्या म्हणून आणि आता लगेच नका. हे बघा, तुम्ही माझ्यासाठी तुमचा निर्णय बदलू नका. असं काही नाहीये. बर ते लाईटच राहू द्या, पोराचं काय करायचं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आपण इतक्यात मुलाचा विचार नको करायला. इतक्यात नको जबाबदारी. आपण आपलं आयुष्य जगूया, जबाबदारीसाठी तयार होऊया आणि मग पुढचं पुढे बघू. नाही, असं काही नाही. आता कधी ना कधी घ्यायची आहे जबाबदारी, तर आताच घेऊन टाकू. म्हणजे मला जरा अवघड जाईल पोरांना सांभाळणं, ते लंगोटी बदलणं, धुणं, त्यांचे हट्ट पुरं करणं. पण जेवढं जमल तेवढं करीन मी, तुम्ही काय काळजी करू नका. हे सगळं करणार तुम्ही? वय
अहो आता पोरं सांभाळायची जबाबदारी दोघांची असते असं तुम्हीच म्हणलात ना व. मग एकट्या बाईला कशाला ताप? नाही नको, पण तुम्ही अजून तयार नाही आहात तर राहू दे. माझं काय, तुम्हाला पाहिजे तर होय. हेच हेच नकोय. मनापासून हो असेल तर अर्थ आहे. अहो आता मनापासूनचा काय संबंध? अहो मी तुमच्यासाठी नाही म्हणतो. मग मीही तुमच्यासाठीच नको म्हणते. हे बघा आता उगा माझ्यावर टाकू नका. तुमच्या मनात आहे तर माझ्याकडनं बी होय. नाही नको. का नका? अहो कारण आपलं अजून एकमत झालं नाहीये. तुम्ही हो म्हणताय, मी नाही म्हणते. अहो पण आधी मी नाही म्हणतो आणि तुम्ही होय म्हणवता. तेच तर, आधीही एकमत नव्हतं आणि आताही एकमत होत नाही. तुम्ही माझ्यामुळे निर्णय बदलायला नको. अहो मी बी तेच सांगालोय, तुम्ही माझ्यासाठी तुमचा निर्णय बदलताय. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. हे बघा तुम्ही फिरताय आता, तुम्ही ठाम राहा. निर्णय बदलला तुम्ही आणि आता मला दोष देऊ नका. हे बघा तुम्ही माझ्यासाठी बदललाय. नाही होय नाही होय नाही. होय. एक मिनिट, आता तुम्ही मला कन्फ्यूज करताय. अहो माझं बी तेच झालंय. निर्णय कोणाचाही असो किंवा कुठलाही निर्णय असो, आपल्यातलं प्रेम कमी नाही होणार आहे. आपण जसे एकमेकांशी वागतो ते कधीच बदलणार नाही, याची खात्री करून घेऊ. अहो मला समजलं होतं पोरग झाल्यावर बायको नवऱ्याकडे लक्षच देत नाही. असंच काही नाही. हा पण मुलासाठी वेळ विभागला जातो हे नक्की. हा पण त्यांनी काय आपल्यातलं प्रेम नाही कमी होणार आहे. कितीही मुलं होऊ द्या किंवा वय वाढू द्या, आपण एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही. 80-90 वर्षाचं झालं तरी बी. हो मग तेव्हा आता जास्तच गरज लागणार. अहो लागणारच. तुमच्या हातात काठी द्यायला कोणतरी पाहिजे की. हा हा हा, म्हणजे जणू काय तुम्ही बिना काठीच चालणार आहात. अहो चालणारच की, पहिलवान आहे मी. आपल्या अंगातली ताकद कधी कमी होणार नाही. अहो 2 चपात्याने पोट भरणार तुम्ही, तुम्हाला काठीची गरज लागणारच. असं काही नाही. हा, मी पण रोज योगा करते, मी पण फिट असणार. मग चांगलंय. अंजलीबाई, आपल्या लग्नाला 65 वर्ष पूर्ण झाली बरं का. आपण तळ्यावर फिरायला जायचं, रंकाळ्यावर फिरायला जायचं, राजाभाऊची भेळ खायची, नंतर मग हा नदीच्या काठावर जायचं. हा आणि आपल्या मळ्यात बी जायचं काय. हा आणि हो, आपण कुस्ती बघायलाही जायचं. हा, आणि कुस्ती तुम्हीच खेळायची. हो मी. हो. आता माझ्यासारख्या म्हाताऱ्या संगत कोण कुस्ती खेळणार? बरं कोण एखादा म्हातारा असेल तर खेळ त्याच्या संगत, नाहीतर लहान पोरांसंगत खेळ, नाहीतर आपल्या नातवांसंगत खेळ. बरं का. म्हणजे आता आबा म्हणतात तसं. होय, म्हणजे आबा बोलतात ते बरोबर बोलतात. हो, म्हणजे आता आबांना जे वाटतंय ते वाटणं साहजिक आहे. मग आता आपण उद्याच निर्णय घेऊन टाकू. जो काही असेल तो, पण पूर्ण विचार करून घेऊ. चालते. बरं कर लाईट. याला म्हणायचं मिळून घेतलेला निर्णय. एकमत. हा पण मुलाच्या बाबतीतही असंच एकमत व्हायला हवं. झोपात. गुड नाईट. उद्याच्या निर्णयानं कुणाचं मन दुखवायला नका.
कुणाचंच मन दुखावणार नाही असा निर्णय घ्यायला पाहिजे.